हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 10 इन इंग्लिश लँग्वेज. तर सर्वात पहिले आपल्याला इंट्रोडक्शन टू द स्टडी टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. पाहून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 3 नॉलेज चेक सोडवायचे आहेत. तर यामध्ये भरपूर नॉलेज चेक दिलेला आहे, परंतु आपल्याला 3च नॉलेज चेक सोडवायचे आहेत. तर कोणकोणते असणार आहे बघा ते. सर्वात पहिले तर आपल्याला टेबल ऑफ ऑथॉरिटीज ग्रुप ऑब्जेक्शनच्या खाली जे नॉलेज चेक दिलेले आहेत ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इच्छेतून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2च प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इन मॅक्स ऑफ वर्ड व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ द TOC फीचर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर टू ऑटोमॅटिकली जनरेट अ लिस्ट ऑफ हेडिंग्स विथ देअर पेज नंबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. Ravi is preparing a policy document and want to readers to quickly locate important terms such as guidelines, process flow or compliance. Which feature is Microsoft Word should be used to generate an alphabetical list of these key terms along with the पेज नंबर where they appear म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. इट जनरेट्स an alphabetical list of key terms and their page number for quick reference. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. या अगोदर जे नॉलेज चेक दिलेले आहे ते आपल्याला सोडवायची गरज नाही. टेबल ऑफ ऑथॉरिटी ग्रुप ऑब्जेक्शनच्या खाली जे नॉलेज चेक आहे हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. दुसरं नॉलेज चेक बघा, पार्टनरिंग विथ AI ग्रामरली याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक होणार आहे. तर इथे यातून स्टार्ट करा. यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज ग्रामरली इन्हॅन्स सेंटेन्स क्लॅरिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सजेस्ट कॉन्सिस अल्टरनेटिव्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द फीचर ऑफ ग्रामरली शो हिअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे, ग्रामर चेकिंग. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI इन्स्टा 3D या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे ते आपलं किती नॉलेज चेक असणार आहे, तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा 2च प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट डज इन्स्टा 3D स्पेशलाइज इन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1, क्रिएटिंग 3D अवतार फ्रॉम 2D इमेजेस. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज इन्स्टा 3D इम्प्रूव्ह युजर कस्टमायझेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बाय अलाउविंग युजर टू अपलोड सेल्फीज फॉर ॲटो 3D मॉडेलिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे या ठिकाणी आणि आपला स्कोर्स इथे पूर्ण आलेला आहे. त्यानंतर तिन्ही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. द टेबल ऑफ कंटेंट इट टू प्रोव्हाइड अँड एक्युरेट अँड अनब्लिंग listing of where to locate specific topics, subtopics and important topics. Hence insert table of consent automatic table to in the given document म्हणत आहे. तर आपल्याला ऑटोमॅटिक टेबल 1 घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे. रेफरन्स टॅबवर जा. त्यानंतर टेबल ऑफ कंटेंटवर जा आणि ऑटोमॅटिक टेबल 2 वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, footnote and endnote are used to explain, comment on or refer to something in a document. Therefore insert the footnote for the given document म्हणत आहे. तर आपल्याला यामध्ये फुटनोट टाकण्यासाठी काय करायचं बघा. रेफरन्स टॅबवर जा. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर इन्सर्ट फुटनोट या ऑप्शन्सवर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न लावायचा आहे. The smart lookup pane will provide definition, topics, Wikipedia article and top related searches from the web.
दस सर्च फॉर द डेफिनेशन ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट म्हणत आहे. तर यासाठी रेफरन्स टॅबवर जा, त्यानंतर स्मार्ट लुकअपवर क्लिक करा, डिफाईनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. शेवटचा प्रश्न, कॅप्शनिंग हेल्प यू ॲड लेबल टू युअर टेबल्स, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स अँड सिमिलर डॉक्युमेंट आयटम्स. हेन्स ॲड द कॅप्शन टू द सिलेक्टेड शेप ॲज अ रेक्टँगल इन द डॉक्युमेंट म्हणत आहे. तर कॅप्शन द्यायचं आहे रेक्टँगलला. तर त्यासाठी रेफरन्स टॅबवर जा, रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा अशा प्रकारे, आणि त्यानंतर त्याच्यातनी नाव टाईप करायचं आहे. नाव टाईप करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर पाहू शकता सिम्युलेशनचे प्रश्न संपूर्ण सोडवणं झालेलं आहे, आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा, आणि ज्यातनी प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, हाऊ कॅन यू ॲड अ फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज इन्सर्ट फुटनोट, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ हाऊ कॅन यू यूज स्मार्ट लुकअप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड टू ऑब्टेन ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट अ सिलेक्टेड वर्ड ऑर फेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सिलेक्टेड टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च अँड स्मार्ट लुकअप, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द पर्पज ऑफ द कॅपसिटेशन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सायटेशन इट अलाउ यू टू मॅनेज अँड इन्सर्ट सायटेशन अँड बिब्लिओग्राफिक इन युअर डॉक्युमेंट, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द कॅप्शन ग्रुप इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इट फेसिलाइट द इन्सर्शन अँड फॉर्मॅटिंग ऑफ कॅप्शन फॉर टेबल, फिगर अँड इक्वेशन, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला सिलेक्शन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग झालेलं आहे, आणि या ठिकाणी आपण स्कोर्स पाहू शकतो. आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा आपल्याला गायडेड डुएटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा, आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायच्यातून, ओपन द न्यू डॉक्युमेंट टू ॲड द टेबल ऑफ कंटेंट, गो टू द रेफरन्स टॅब, देन क्लिक टेबल ऑफ कंटेंट अँड सिलेक्ट द मॅन्युअल टेबल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला पहिले एक तर नवीन MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी इथं स्टार्ट बटनावर जा, स्क्रोल डाऊन करा, आणि याच्यामधून आपल्याला MS वर्ड ही ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. तर ॲप्लिकेशन ओपन केली, त्यानंतर आपल्याला याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतलं, त्यानंतर आपल्याला रेफरन्समध्ये जायचं आहे, टेबल ऑफ कंटेंटमध्ये जा, आणि याच्यातनी आपल्याला मॅन्युअल टेबलवर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. In the given document, to add a footnote, select the first image. Next, choose the reference tab. Click on insert footnote and type marketing as the footnote म्हणत आहे. तर आपल्याला यामध्ये फुटनोट टाकण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा, आणि त्यामध्ये बघा आपल्याला मार्केटिंग हे नाव टाईप करायचं आहे. तर मार्केटिंग हे नाव टाईप करा. त्यामध्ये अशा प्रकारे मार्केटिंग नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करा, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू मार्क द अक्युरेन्स ऑफ द इनवाइस टेक्स्ट व्हेनेवर इज इट appear, सिलेक्ट द इनवाइस टेक, गो टू द रेफरन्स टॅब, देन सिलेक्ट मार्क एंट्री अँड क्लिक ऑन द मार्क म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जा. रेफरन्स टॅब पहिले तर इनवाइस या शब्दाला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा,
त्यानंतर मार्क एंट्रीवर क्लिक करा आणि त्यानंतर मार्कवर क्लिक करायचं आहे. एवढं करा. त्यानंतर याला क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. In the given document, to add caption text to image, select the middle image and add the caption atom using the reference tab and insert caption म्हणत आहे. तर मधातल्या इमेजला आपल्याला एक कॅप्शन द्यायचं आहे. तर मधातल्या इमेजला सिलेक्शन करा. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या मधातल्या इमेजला. त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा. त्यानंतर इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला कोणत्या नावाचं कॅप्शन द्यायचं आहे ॲटॉमचं. तर ए कॅपिटल आहे, TOM अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे कॅप्शन आलं आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. In the given document, to explore the word and its missing meaning, select the word chemistry and go to the reference tab, research group, click स्मार्ट लुकअप म्हणत आहे. तर केमिस्ट्री या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला रेफरन्स टॅबवर जा. स्मार्ट लुकअपवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड ड्युएटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्न, यू आर कम्पेअरिंग टू साइट टू बाय अ पेन ड्राईव्ह. वन शो रिअल कस्टमर रिव्ह्यूज अँड वन हॅज नो डिटेल्स. विच वन विल यू ट्रस्ट मोर अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फर्स्ट, इट शेअर हॉनेस्ट फीडबॅक आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल रिझल्ट पोर्टल सेज यू अनसिक्युअर नॉट HTTPS. शोल यू लॉग इन टू चेक युअर मार्क्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर नो, इट मे नॉट बी सेफ हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर यू आर टोल्ड टू क्रिएट अ पासवर्ड विच इज फास्टेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. युअर टीचर आस्क यू टू मेक अ ब्लॉग अबाउट युअर स्कूल सायन्स फेअर. व्हॉट टूल डू यू नीड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म और वेबसाईट बिल्डर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू क्रिएट वेब पेज टू शो युअर पार्ट प्रोजेक्ट ऑनलाईन. विच लँग्वेज विल हेल्प यू स्टार्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर HTML आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. इमॅजिन यू आर लॉन्चिंग अ वेबसाईट फॉर यंग कोडर्स क्लब. विच डोमेन विल सूट बेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे www.youngercodesclub.org हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल इज सेलिब्रेटिंग एन्व्हायरमेंट डे अँड वॉन्ट टू क्रिएट अन ईमेल कॅम्पेन. व्हॉट 3 एलिमेंट शोल यू इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ग्रीटिंग, इमेज अँड सेल टू ॲक्शन आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू आर हेल्पिंग अ फ्रेंड क्रिएट अ सिक्युअर ई-कॉमर्स साईट. व्हॉट शोल यू ॲड ऑन द साईट टू शो इट इज सेफ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर HTTPS आहे. इन द रिअल अँड URL अँड लॉग सिम्बॉल हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. इमॅजिन यू आर रायटिंग अ रिपोर्ट अबाउट सेफ इंटरनेट यूज. विच 3 पॉईंट शोल ओल यू इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर यूज स्ट्रॉंग पासवर्ड, अवॉइड अननोन लिंक्स, चेक फॉर HTTPS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. युअर स्कूल वॉन्ट टू प्रमोट इट्स न्यू कॉम्प्युटर लॅब ऑनलाईन. व्हॉट्स अ क्रिएटिंग वे टू डू इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर अपलोड पोस्टर टू अ सिक्युअर वेबसाईट विथ फोटोज अँड फॉर्म. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि त्याचा स्कोरसुद्धा पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला MSCIT इरा सेशन 10 कम्प्लिटली सोडवायचं आहे.